सामन्याला सुरुवात होईल. मी विनंती करतो लालू पवारला की आपण आमच्या सोबत जोडायचं आहे लगेच. हॅलो हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकाठी समप्रभ निर्विघ्न करुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. 64 विद्या आणि 14 कलेचा अधिपती तो गणराज. त्या गणराजानं नतमस्तक करून छत्रपती शिवाजी राजांचा चरणी माझा मानेचा मुजरा आणि मयूर यांचे देखील हार्दिक हार्दिक असे कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि विनंती असेल आपण देखील कॉमेंट्री बॉक्सला आमच्या संगती जोडायचे. मी मारुती पवार मॅम पलसदरी चलतो मित्रांनो. चालू सामना आपण पाहतोय खालापूर विभाग पलसदरी. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू तसेच डीजे साहिल डीजे यांचे देखील JPL साऊंड डीजे सिस्टीम यांचे देखील सहर्ष स्वागत. तसेच आपण पाहतोय ही नाईट टुर्नामेंट लाईटच्या झोकामध्ये उजवलीत किलेटीपणा जी KTUC लाईव्ह या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम करते ते KTUC लाईव्हचे देखील आपल्या कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत. तर इथे आता आपण मित्रांनो चालू सामना पळसदेवी पक्ष खालापूर प्रथम नाणेफेकचं कौल जिंकून नाणेफेकचं कौल जिंकलंय खालापूर. फील्ड आमंत्रित केलाय पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग साठी पळसदेवी टीमला आणि या पळसदेवी टीमकडून आपण पाहतोय मित्रांनो सलामीची जोडी. स्ट्राईक अँड सागर अँड नॉन स्ट्राईक अँडला किरण ही जोडी खेळी आपण पाहतो पळसदेवी टीमकडून. गोलंदाज तसा आपण पाहू शकतो खालापूर टीमकडून अनिल. विकेट हॅट्रिकसाठी अनिल यासाठी बक्षीस असेल रोहित पवार खालापूर यांच्याकडून 500 आणि रोहित वाघमारे यांच्याकडून देखील 500 म्हणजे 1000 रुपयाचं इथे विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक. रोहित खालापूर आणि रोहित वनवे या दोघांकडून 500 रुपयाचे पारितोषिक अर्थात विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. आणि आपण पाहतोय फलंदाज सागर आणि किरण ही सलामीची जोड खेळली. 4 षटकांचा सामना मित्रांनो. पंचा सामन्याला सुरुवात करा. षटकार हॅट्रिकसाठी सुरेश धोत्रे याचकडून देखील 500 रुपयाचा रोख पारितोषिक. म्हणजे बघा फलंदाजासाठी देखील बक्षीस आणि गोलंदाजासाठी देखील बक्षीस. म्हणजे हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी चालू असतात. तर इथे फक्त आपल्याला क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. बॅटर असेल बॉलर असेल बक्षीसकडे जर आपण लक्ष केंद्रित करत तर आपण आपला जे खेळ आहे ते आपण दाखवू शकत नाही. असं बऱ्याचशा ठिकाणी मी पाहिलेलं आहे. पहिला चेंडू आणि हा खराब चेंडू. पंच वाईट ना. ओके. अवंतराव यावेळेस गोलंदाज अनिल. सौर चेंडूची फेकी करतोय अवंतर धावेने आपल्या षटकावर सुरुवात करतो. अवंतर धावेने जर पाहिलं तर श्रीगणेशा केला जातो इथे पलसदरी टीमकडून. धाव फलकेतून धाव पाहू शकतो आपण बिनबाद पलसदरी टीम 1. पहिल्या क्षेत्रामध्ये विनिंग करत असताना हा खराब चेंडू इथे मिस फील्ड. चेंडू थांबणार आहे. चेंडू जाणार. पंचांचा इथं वाईटचा इशारा. अवंतर नो नो बॉल म्हणजे नो +4 एकूण 5 धावांचा बोनस. अर्थात इथे
अनिल गोलंदाजी थोडीशी खराब करताना आपल्याला पाहायला मिळते. कारण जो विश्वास कर्णधारानं अनिलवरती टाकला आहे तो विश्वास मात्र कुठेतरी सार्थक ठरताना गोलंदाज अनिलकडून आपल्याला पाहायला मिळतो. कारण 2 चेंडू फेकतोय, दोन्ही चेंडू खराब. अद्यापर्यंत धावफलक पाहिलं तर 6 धावा. इथे मात्र निश्चितच चेंडू इष्टांवरती आदळला होता, परंतु फ्री हिटची संधी असल्यामुळे इथे मात्र फलंदाजाला जीवदान मिळतोय. आणि या जीवदानाचा फायदा येणाऱ्या वेळेमध्ये फलंदाज उचलू शकतो की नाही या आपण निश्चितच पाहणार आहोत उर्वरित काही चेंडूच्या शेष खेळामध्ये. तर पाहूया कशा पद्धतीने ज्या फलंदाजाला जीवदान भेटले सागर, या जीवदानाचा कुठपर्यंत फायदा सागर फलंदाज उचलू शकतो. धावफलक आपण पाहतोय स्थिरावलं जाते. चेंडूची खेळी समाप्त होते. 3 अर्थात त्याच्यामध्ये 2 खराब चेंडू आणि 1 चेंडू, अर्थात तिसरा चेंडू गोलंदाजा अनिल यानं चांगला फेकलाय. म्हणजे धावफलक पाहिलं तर 1 चेंडू आणि बिनबाद 6 धावा. असं धावफलक आपल्याला फलंदाजी टीमचा पाहायला मिळतो धावफलकावरती. पुढील चेंडू अनिल यावेळेस हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, परंतु कुठलीही धाव नाही. कमबॅक करतोय गोलंदाज अनिल. जिथे आपण 2 चेंडू अनिल याचे पाहिले तर अतिशय खराब होते. पहिला चेंडू उजव्या शिटीच्या बाहेर, दुसरा चेंडू नो. अशा पद्धतीने 6 धावा खर्च केल्यानंतर पुढील 2 चेंडू काय अप्रतिम गोलंदाजी म्हणजे कमबॅक. इथे बॅटची कडा, इथे थोडीशी कव्हर पॉईंटमध्ये मिसफिल्ड आणि त्या बदल्यात मात्र 1 धाव चितच्या चपलाने. म्हणजे काय रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. चेंडू फक्त यष्टीरक्षकाच्या हातामधून मिसफिल्ड झाला आणि तो चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये जो तैनात कव्हर पॉईंटला फिल्डर केला आहे तो फिल्डर चेंडूला जज करून फेकेपर्यंत काय गतीनं धाव चवली गेली. म्हणजे याच्यासाठी दोन्ही फलंदाज कमबॅक आणि जी चपलाई म्हणतो आपण ती अतिशय दक्ष पाहायला मिळाली. तर इथे मिळते 1 धाव. एका धावने आपण पाहिलं तर धावफलक 7 धावा, बिनबाद 7. पहिल्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय फलंदाजी टीम ही बॅटिंग करत असताना सलामीची जोडी देखील अजून खेळपट्टीवर तैनात आहे. यावेळेस गोल्डलाईनमध्ये चेंडू पडल्यानंतर फलंदाज किरणला मात्र चेंडू काय समजलेला नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगत आहे. यावेळेस गोलंदाज अनिलकडून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी. हा देखील चेंडू निर्धाव. 5 चेंडू, धावफलक 7 धावा. लाजवाब गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. जिथे 2 चेंडूची खराब फेकी पाहिल्यानंतर काय कमबॅकिंग 5 चेंडूची आपल्याला वापसी करताना गोलंदाज अनिल पाहायला मिळतोय. या वेळेस मात्र लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता, परंतु चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क नाही. इथे फलंदाज किरण मात्र होतोय बाद. पहिला आदरा, पहिला विकेट गमवत होतो. पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना पाहतोय आपण टीम पळसदरी. धाव फलक 7. तर आपण पाहतोय एका षटकाचा निश्चितच इथे खेळ संपतोय. जिथे एका षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धाव फलकावरती पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना फलंदाजी टीम 1 बाद 7 धावा. न्यू बॅटर आपण वनडाऊनसाठी पाहू शकतो फलंदाजी टीमकडून प्रमोद. चला फील्ड लगेच लावून घ्यायची. कालापूर आपणास विनंती असेल की सामने खूप उशिरा चालू झालेत आणि फील्ड करणाऱ्या टीमला कमिटीकडून अशी विनंती असेल की आपण जास्ती वेळ टीम मीटिंग नको. प्रत्येक संघाच्या फील्ड करणाऱ्या टीमला ही विनंती असेल कमिटीकडून की जास्ती टीम मीटिंग नको. जास्तीत जास्ती टायमिंग कसा आपल्याला कमिटीचा वाचवता येईल याच्यासाठी सहकार्य करायचं मित्रांनो. तर आपण पाहतोय एका षटकाचा खेळ संपतोय. धाव फलकावरती धाव पाहिल्या तर 1 बाद पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना पलसदरी आपण पाहतोय धाव फलकी धाव जोडते 7. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसरं शतक खालापूर टीमकडून जर पाहिलं तर गोलंदाज मयूरला देखील हे बक्षीस लागू असणार आहे. रोहित पवार खालापूर आणि रोहित वनवे
या दोन्ही पाठीराख्यांकडून हे बक्षीस विकेट हॅट्रिकसाठी असणार आहे. तसंच बॅटरसाठी देखील सुरेश धोत्रे यांच्याकडून 500 रुपयाचं चौकार हॅट्रिकला. पंच सामना सुरू करायचा आहे. तर न्यू बॅटर आपण पाहतोय प्रमोद, म्हणजे सागर अजूनही जो सलामीला गेलेला आहे तो खेळपट्टीवरती आहे आणि जोपर्यंत सागर आहे तोपर्यंत पलसदरी टीमला पूर्ण आशा असतील की आपण 45 ते 50 धाव फलकेवरती मारू शकतो, कारण ती क्षमता सागर याच्या बॅटमध्ये आहे. आणि प्रमोदने आपण पाहिलं सागरचा हा शॉट मिड विकेट रिजन सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर अतिशय उत्तुंग दर्जेदार षटकार. म्हणजे मी जे स्तुती करतो तो सागरची, तो फटका मात्र सागरच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर हा आहे तो षटकार. या षटकाने धावफलक पाहिलं तर धावफलकेवरती धावा जोडल्या जातात 13. 1-13. गोलंदाज मयूर. पहिलाच चेंडू थोडासा बॅटच्या रडारमध्ये टाकला होतं, परंतु हा चेंडू कमबॅक. मयूर जिथे पहिला चेंडू सागरच्या पट्ट्यामध्ये दिला होता, परंतु दुसरा चेंडू का अप्रतिम. एक डॉट चेंडूची सांगायचा पुणे गोलंदाज मयूर तयार. यावेळेस देखील उंची जास्ती लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही चुकी करणार नाही. इथे घेतोय लॉंग ऑन रिझन मध्ये एक सुंदर झेल आणि इथे विकेट क्रमांक फलंदाज होते सागर याच्या खेळाचा अंत. विकेट क्रमांक दुसरा. डीजे धन्यवाद. तर इथे विकेट क्रमांक दुसरी बाद होते. दुसरा झटका, दुसरा हादरा फलंदाजी या टीमला पोहोचतोय. तो म्हणजे जर आपण पाहिला तर जो सलामीसाठी गेलेला होता फलंदाज सागर पवार, या सागर पवारचा विकेट इथे गमावतोय फलंदाजी टीम, म्हणजे मोठा हादरा. 9 विकेटर आपण पाहिला तर रोहित. तर इथे कॅच घेतलाय मोहन आणि या मोहनला या कॅचसाठी 500 रुपये रोहित वाघमारे वन मॅच कडून. यावेळेस चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये बिरकावलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू फरार होईल, क्षेत्ररक्षक राहील दर्शक बनून, चेंडू जातोय सीमाबाहेर. षटकार. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला केलाय 38चा आतमध्ये हा चेंडू, परंतु गोलंदाज स्वतः चेंडूला जेच करेपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. या एका धावेने आपण धावफलक पाहतोय. तर 1 बॉल किती 5 1.5 चेंडूचा खेळ संपतो. धावफलक आपण धाव पाहतोय. फर्स्ट क्षेत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना फलंदाजी टीम 2 बाद 20 धावा, 2 बाद 20. यावेळेस साडे बॅटनं मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे थोडीशी लाईन बॉल करतो गोलंदाज मयूर. पंच इथे अवंतर धावेचा इशारा करतायत. अवंतर धावेने आपण पाहतो धावफलकेवरती बदलला जातोय, धावफलकेवरती धाव जोडल्या जात आहेत. त्या मात्र फलंदाजी टीम 2 बाद 21 धावा. संतोष पवारने जर कॅच घेतली तर 500 रुपये रोहित पवार खालापूर याचकडून. म्हणजे बघा, जसं गोलंदाजाला बक्षीस आहे खालापूर टीमच्या, तसंच फिल्डरला देखील बक्षीस आहे. म्हणजे पाठीराखी भरपूर आहेत आणि प्रेम देखील दाखवत आहे आपला. यावेळेस फटका आहे, परंतु फटका फसतोय. इथे मात्र कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी मिसअंडरस्टँडिंग, चेंडू होते जमिनीला दान, तत्पूर्वी धावा जोडल्या घेतल्या जात आहेत. पंच धावा 2. तर आपण पाहतोय चेंडू थोडासा हवेमध्ये होता, चेंडूला कॅरी करण्याचे काम निश्चितच क्षेत्ररक्षक केला. लॉंगॉनमधून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू जमिनीला दान आणि तो चेंडू उचल फेक करणार. तत्पूर्वी दोन्ही बॅटरना गुडरने विकेट 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी धावफलक पाहिलं तर आपण पाहतो फलंदाजी टीम 2 बाद 23 धावा. इथे 2 षटकाचा खेळ संपतोय. चला टाइमपास नको खालापूर, विनंती असेल आपणास स्पीडअप करा मित्रांनो. बोलाल ओमकार.
वैयक्तिक पहिलेच संघाकडून तिसरे षटक. जर आपण पाहतोय तर गोलंदाज ओंकार 2 षटकाचा इथे खेळ संपतोय. धावफलकीवरती आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ संपत असताना पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना फलंदाजी टीमनं 2 विकेट मोलाचे गमावलेत, परंतु धावफलक जर पाहिलं तर चांगलं आहे. 23 धावा म्हणजे 12 चेंडू 23 धावा. समीकरण जर पाहिलं तर खूप अंतर आहे, म्हणजे चांगला सुरुवात म्हणता येईल फलंदाजी टीमकडून देखील. अजूनही 12 चेंडूमध्ये 23 आल्या तर 46 धावा 45 धावा आणि ह्या डिपेंड आहेत गोलंदाजीसाठी. तर सुरुवात चांगली म्हणता येईल फलंदाजी टीमसाठी. इथे काढा इथे काढा इथे काढा, मात्र विकेट कीपर इथे कुठलीही चुकी नाही करत आणि विकेट क्रमांक हादरा बसतोय फलंदाजी टीमला तिसरा. विकेट बाद होते. ढकललंय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलफेक करणार तत्पूर्वी एक धाव. एका धावेवरती समाधान मानलं जाते. एका धावेने पाहतोय तर धावफलक बदलला जातो. धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ संपतोय. पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना फलंदाजी टीम 3 मोलाचे विकेट गमावते. धावफलकीवरती धाव जोडते 24 धावा. अजूनही 10 चेंडूचा खेळ आपण पाहिला तर शेष आहे. यावेळेस निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी ओमकार या गोलंदाजाकडून. चाळीस 45 धावा जर धावफलकीवरती लागल्या तर निश्चितच फलंदाजी टीमला देखील एक टफ फाईट स्कोर हा मिळू शकतो, परंतु त्या धावा लागणं गरजेचं आहे. यावेळेस साखो टप्प्याचा चेंडू आडे बॅटनं मारायचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क नाही. पुन्हा एकदा चेंडू होतो डॉट. खरोखरच चांगली गोलंदाजी रोहित. या गोलंदाजाचा जर विचार केला तर 4 चेंडू फक्त आणि फक्त 1 रन या गोलंदाजाने खर्च केले. विकेट मात्र निश्चितच आपल्या संघासाठी मिळवले. राहुल पवारने जर कॅच घेतली तर रोहित पवार याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. फुली चेंडू ओमकार. यावेळेस मिड विकेट. क्षेत्ररक्षक आहे मोहन इथे कॅच कॅरी करतोय. विकेट क्रमांक इथे गमत होतो मात्र फलंदाजी टीम. चौथी धावफलक आपण पाहिलं तर 4 बाद. पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना फलंदाजी टीम धावफलकी ते धाव जोडते 4 बाद 24. प्रमोद न्यू बॅटर. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचं आहे फलंदाजी. निवृत्ती न्यू बॅटर. खरोखरच अतिशय चांगली गोलंदाजी आहे ओमकार या गोलंदाजाकडून पाहायला मिळाले. कारण 2 षटकाचा जर विचार केला आपण तर 2 विकेट 23 धावा धावफलकीवरती समीकरण होतं. त्यानंतर तिसरा षटक ज्या विश्वासानं कर्णधारानं ओमकारच्या हाती चेंडू सोपवला निवृत्ती. काय त्या विश्वासाचा सार्थक ठरवताना गोलंदाजी करतोय मात्र ओमकार. आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय. फक्त 1 आणि 1 धाव केली. 2 विकेट देखील आपल्या टीमसाठी त्याने मिळवलेत. आता शेवटचा चेंडू आणि हा चेंडू देखील
डॉट पंच म्हणून जोरी यांच्याकडून तिसरा षटक संपल्याच्या इशारा येतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पलसर टीम किती 4 विकेट गेला, 4 बाद धावफलकीत धाव जोडल्या जात आहेत फक्त आणि फक्त 24. काय गोलंदाजी केली बघा ओमकारनं, जिथे फक्त 1 धाव खर्ची केली. चला खालापूर टीम मिंटून चला चांगला खेळ खालापूर टीमकडून पाहायला मिळतो. जेवढं गोलंदाजी चांगली पाहायला मिळते तेवढीच ताकदीची फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच चांगला खेळ खालापूर टीमकडून देखील पाहायला मिळतोय. न्यू गोलंदाज राहुल या इनिंगमधील हा शेवटचा षटक म्हणजे ज्याला म्हणतो आपण स्लोवर, जो हाणामारीचा षटक मानला जातो या क्रिकेट क्षेत्रामधून चौथ्या वरच्या मॅचमध्ये, तो षटक आपल्याला पाहायला मिळतोय खालापूर टीमकडून गोलंदाज राहुल. तर बॅटिंग आपण पाहतोय स्ट्राईक हँडला रवी. पहिला चेंडू जयश्री बाहेर, थोडीशी लाईन बर करतोय राहुल आणि पंचांकडून येतो हा खराब चेंडूचा इशारा. अवंतर धावेने आपण पाहतोय धावफलकीवरती जोडलं जात आहे 25 धावा. यावेळेस आडवाटणं मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फलीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता करतोय यावेळेस गोलंदाज राहुल. हा देखील चेंडू खराब. असे थोडंसं बाहेर चेंडू फेकी करतो गोलंदाज राहुल आणि पंच मात्र इथे दंडित घोषित करतायत राहुल या गोलंदाजाला. पुन्हा अवंतर चेंडू फेकी करतोय. अवंतर चेंडूने आपण पाहतोय धावफलकीवरती 1 धाव जोडली जाते. या एका धावेने धावफलक जर पाहिलं तर धावफलकीवरती धाव जोडल्या जातात 26. निश्चितच राहुलने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500, परंतु राहुलची लाईन जर पाहिली तर आतापर्यंत 4 चेंडू बघतोय, त्याच्यामध्ये 3 चेंडू खराब आहेत. परंतु लाईन जर पकडली तर कमबॅक करू शकतो राहुल देखील. लगातार 2 वाईट आपण पाहतोय, परंतु पहिला गोलंदाज जर आपण पाहिला ना मित्रा, तर त्या गोलंदाजाने देखील अशी गोलंदाजी केली होती की 1 चेंडूमध्ये 6 धाव खर्च केले होते, परंतु त्यानंतर काय कमबॅक. यावेळेस सॉफ्ट शॉट टाकलेला चेंडू लॉंग ऑफमध्ये चेंडूला भिरकल होता, परंतु चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि उत्तम एक चांगला असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विकेट क्रमांक 5 आपल्याला निश्चितच तंबूच्या आसरा येताना पाहते ती पलसर टीमकडून. हॅट्रिकला 1000 रुपये रोहित पवार आणि रोहित वाघमारे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय गुरुनाथ. तर पहिल्या क्षेत्रामधला आपण जर विचार केला तर फक्त 2 चेंडू झालेत, म्हणजे 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. या 4 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तरी देखील एक टफ फाईट स्कोर हा पलसर टीम उभारू शकते, परंतु ते मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण बॅटर जर पाहिले तर 5 बॅटर आत्तापर्यंत तंबूच्या आसऱ्याला बाद झालेत पलसर टीमकडून. उर्वरित 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे 2 बॅटर आपण या खेळपट्टीवरती पाहतोय पलसर टीमचे. तर नवी बॅटर यावेळेस साकोटप्पाचा चेंडू लॉंग ऑफ रिझनमध्ये कार्पेटमध्ये फटका, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचल फेक करणार, तत्पूर्वी 1 धाव आणि एका धावेने आपण पाहतोय धाव फलक वधारलं जाते 28 धावा. 28 धावा. 2 षटकाचा जर खेळ पाहिला तर चांगला धाव फलक होतं, परंतु तिसऱ्या षटकाची खरोखरच एक स्तुती करायला पाहिजे, अर्थात ओमकार. काय गोलंदाजी केली, ज्यांनी 6 चेंडू टाकले, फक्त आणि फक्त 1 धाव आणि 2 विकेट ह्या मिळवल्या, आणि तिथे कुठंतरी आपल्या टीमला कमबॅकिंग करून देत असताना आपण या ओमकारला पाहिलं. यावेळेस डॉट चेंडू. इथे मात्र निश्चितच मोठा फटका मारण्याचा बेत बॅट्समन आहेत, परंतु चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता, धावफलक स्थिरावला जातो फक्त आणि फक्त 28.
हा देखील चेंडू निर्धाव. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये चेंडूला मारले. शतरक्षक आहे. चेंडू उचलफेक करणार तत्पूर्वी दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र धाव बाद होतो फलंदाज. इथे मिळते एक धाव. पंचांचा षटक क्रमांक 4 संपल्याचा इशारा तो. 4 षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पलसदरी टीम इथे धाव फलके धावा जोडते 29 आणि 30 धावांचं लक्ष्य म्हणजे 24 चेंडू येणाऱ्या नेक्स्ट इनिंगमध्ये 24 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे विजयासाठी कंपल्सरी ती मात्र खालापूर टीमला. आणि नेक्स्ट इनिंगसाठी नेक्स्ट इनिंगसाठी बबलू उघडा पलसदरी यांनी यायचंय. तर सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो की खालापूर आणि पलसदरी असा चालू सामना आपल्याला ह्या ग्राउंडमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये पहिले बॅटिंग करत असताना पलसदरी टीमनं 29 धावफलके जोडलेत आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष दिलंय ते मात्र खालापूर या टीमला. चला सुरेश धोत्रे आपण यावरती आपण बक्षीस लावलंय. आपण खाली नाही थांबायचं. फिल्डिंगला आपण बक्षीस लावले. प्रत्येक विकेटला 100 रुपये मागासपासून. चला फील्ड लावून घ्या पलसदरी टीम तसंच खालापूर टीम. आपण देखील सलामीची जोडी लगेचच पाठवून द्यायची. सलामी जोडी प्रत्येक षटकारला 200 रुपये. हॅट्रिकला 1000 रुपये. कुणाकडून कुणाकडून रोहित पवार आणि रोहित वाघमारे. तर खरोखरच रोहित पवार आणि रोहित वाघमारे या दोघांकडून काय बक्षीस लावण्यात येते बघा खालापूर टीमच्या खेळाडूंसाठी. तर आपण सलामीची जोडी पाहतोय खालापूर टीमकडून गणपत आणि अनिल. ही सलामी जोड खाली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. निश्चितच 24 चेंडू जिथे 30 धावांचा टार्गेट सेट करायचे ते मात्र विजयासाठी खालापूर टीमला. गोलंदाजी मार्कवरती पाहू शकतो आपण पलसदरी टीमकडून ओमकार किरण आहे. गोलंदाज ओमकार. चला पंचा ग्रीन सिग्नल द्या. 24 चेंडू आणि 30 धावा. 24 चेंडू 30 धावा. जर समीकरण पाहिलं तर एक लो स्कोरिंग मॅच मित्रांनी तिथं आपल्याला पाहायला मिळते. पण जेव्हा जेव्हा आपण लो स्कोरिंग मॅच असतो ना तीच मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत हाय व्होल्टेज पाहायला मिळते. अशी बरीचशी सामने आपल्याला कितीतरी वेळा पाहायला मिळालेत. तर इथे पाहता आपण पुन्हा लो स्कोरिंग मॅच आहे. परंतु ही लो स्कोरिंग मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक विकेटसाठी सुरेश धोत्रे याचकडून 100 रुपये. तर गणपत आणि अनिल गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय पलसदरी टीमकडून ओमकार. तिथे 10-12 बॉलांचा रनअप. पंचांच्या राईट टर्म राहून विकेट मारा करण्यास सज्ज. पुढील सामना आयोजक पुढील सामना आयोजक कोण आहेत आयोजक माधव का माधव पवार. माधव कुठे गेलास तू या इकडे या. पुढील मॅच कोणाचं ते सांगा आमच्या कानावरती म्हणजे आम्ही टॉचसाठी त्या मॅचच्या टीमच्या कडनं जायला बोलतो. यावेळेस आकोटाप्याचा चेंडू
चेंडूला दिशा देण्याचं काम केलं आहे. कव्हर पॉईंटमध्ये चेंडूला भिरकवलं आहे. मात्र चेंडूला फील्ड करून चेंडूला फेकणार. तत्पूर्वी गणपत होता, अनिल होता का गणपत? अनिल होता का? 2 धावा ना, पंच 2 धावा ना, एकच. तर इथे चेंडूला मात्र कव्हर पॉईंटमध्ये ढकलला आहे. चेंडू फील्ड करून फेकणार. तत्पूर्वी 1 धाव आणि फलंदाजाने घेतलाय. श्रीगणेश एक केला आहे. जिथे 30 धावांची गरज आहे तिथे पाहतोय आपण 1 धाव मात्र धावफलकी जोडले जाते. ती 30 धावांचा पाठपुरावा करत असताना खालापूर टीमकडून. या वेळेस साड्या बॅटनं मारायचा पर्यंत, परंतु चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ यष्टिक रक्षकाच्या हातात विसवतोय. इथे येतो डॉट चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय धावफलक, दोन्ही चेंडूचा खेळ संपतोय. धावफलकी धावा, जिथे 30 धावांचा पाठपुरावा करत असताना खालापूर टीमकडून पाहतोय बिनबाद 1. यावेळेस फटका आहे, परंतु फटका फसतोय. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक इथे तैनात आहे. कुठलीही चुकी न करता एक झेल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी टीम कडून. आणि इथे विकेट क्रमांक पहिला मोलाचा विकेट गमत होतो खालापूर टीम. फलंदाज गणपत, बॅक टू पवेलियन. धन्यवाद. आणि विनेगाव. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकसाठी टॉस बॉक्स बोलूया. यापुढे आपली मॅच होणार आहे लोधिवले आणि समक्ष विनेगाव, दोन्ही कर्णधार. तर आपण पाहतो पहिली विकेट दिले गमवली जाते गणपत या फलंदाजाच्या रूपामध्ये. पहिला आदरा, पहिला बडी मछली जाल में फसी हुई, अर्थात मोठा विकेट इथे गमवते टीम खालापूर. जिथे 30 धावांचा पाठपुरावा करत असताना आपण पाहिला थोडंसं मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मिड विकेटला एक झेल देऊन फलंदाज गणपत मात्र तंबूच्या आसरा पळत झाला. न्यू बॅटर आपण पाहू शकतो निश्चितच तिसऱ्या क्रमांकावरती खालापूरकडून मयूर. जिथे 24 बॉल 30 धावा वाचवायचे तर जिथे 24 बॉल 30 धावा करायचे आहेत. म्हणजे दोन्ही कडून प्रयत्न हा मात्र करण्यात येईल. यावेळेस आखोटप्पाचा चेंडू कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकवलंय. चेंडू पाठीमागे दोन क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत. चेंडूला उचलणार, फेकणार. तत्पूर्वी एकच धाव, 2 धावा. या 2 धावाने आपण पाहतोय धावफलकीत धाव जोडल्या जात आहेत 3 धावा. 38चं षटक आपण पाहतोय. गोलंदाज आपल्या टीमकडून ओमकार आतापर्यंत 4 चेंडू फेकतोय. धावा 3 खर्च करतो निश्चितच, परंतु मोलाची विकेट गणपत याला मात्र तंबूच्या आसऱ्याला धाडण्याचं काम हा गोलंदाज ओमकार आपल्याला करताना दिसतोय. यावेळेस गुडलँडमध्ये चेंडूची फेकी, ज्याला ब्रह्मास्त्र क्रिकेटचा म्हणलं जात आहे, त्या चेंडूची फेकी मात्र इथे आपण पाहतोय गोलंदाज ओमकारकडून. डॉट चेंडूचे सांगत येतोय, धाव फलक स्थिरावला जातोय. धाव फलक आपण पाहतोय. 5 चेंडूची फेकी आतापर्यंत ओमकारची संपते. फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची करतो तो गोलंदाज ओमकार. विकेटसाठी निश्चितच ओमकारसाठी 100 रुपये सुरेश धोत्रेकडनं लावण्यात आलेले आहेत. काय चेंडू, परंतु इथे खराब उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच मनोज जोरे गोलंदाज ओमकारला दंडित करतात. अवांतर धाव यावेळेस थोडीशी राहायला भरकटतोय. या अवांतर धावेने जर धावफलक पाहिलं तर एक बाद खालापूर टीम आपण पाहतोय 4 धावा धावफलक होती, जिथे त्यांना 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. इथे बाद, फलंदाज इथे बाद. काय गोलंदाजी, बॅटची कडा चाटून मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. आणि विकेट किपरने मात्र कुठलीही चुकी न करता चेंडूला कॅरी केलं. इथे विकेट क्रमांक 2 गमावतोय. आपण पाहतोय खालापूर टीम कडून फलंदाज बाद होतोय मयूर. 2 रन मयूर याच्या बॅटमधून आपल्याला निश्चितच पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र बाद होतोय तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 2 मयूरच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते खालापूर टीम कडून. षटक क्रमांक 1 संपल्याच्या इशारा होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय खालापूर टीम ही 30 धावांचा पाठपुरावा करत असताना धावफलकी धावा जोडते. 2 बाद 4 धावा. न्यू बॅटर आकाश,
न्यू बॅटर आकाश. तर गोलंदाज आपण पाहिला वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसरे षटक पलसदरी टीमकडून किरण पवार. किरण पवारचं जर नाव आठवलं ना मित्रा तर एक मोठ्या खेळाडूची टेनिस क्रिकेटमधून आठवण होते. सावळा गावचा तो खेळाडू आहे, परंतु तो खेळाडू मोठा आहे, परंतु नाव एकच येतो किरण पवार. आणि किरण पवारच्या मॅचेस आम्ही खूप पाहिलेत नाईट. तर इथं पाहतो आपण किरण पवार पलसदरी टीमकडून. आकाशसाठी पण हे बक्षीस लागू असणार. षटकार हॅट्रिकला 1000 रुपये. तर किरण पवार आपण पाहतोय वैयक्तिक दुसरे आणि वैयक्तिक पहिले आणि संघाकडून दुसरे. फलंदाज अनिल. यावेळेस फसवलाय किरण स्वतः मात्र चेंडू खाली, चेंडू कॅरी करतोय. हा साधा सोपा झेल. इथे विकेट क्रमांक तिसरी बाद होते ती मात्र खालापूर टीमची. मी म्हटलं होतं ना मित्रा का जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच होतं ना त्या हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. इथे बघा 24 चेंडू 30 धावांची गरज होती. म्हणजे चेंडू आणि धावांचं समीकरण काय फारसं नव्हतं, परंतु जेव्हा समीकरण फारसं नसतो ना तेव्हाच एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला शेवटच्या एंडपर्यंत निश्चितच पाहायला मिळतात. कारण अशा मॅचेस खूप पाहिलेत आणि तीच परिस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते पलसदरी आणि खालापूर या दोन संघादरम्यान. कारण षटक क्रमांक पहिलं संपलंय, दुसरा गोलंदाज आला, त्या गोलंदाजानं आल्या चेंडूवरती एक विकेट मिळवली. लोदोली संघ कर्णधार आणि विनेगाव ना, चला दोन्ही संघाच्या कर्णधारने. तर आपण पाहतोय विकेट क्रमांक तिसरी ते गमावतोय खालापूर टीम. न्यू बॅटर मोहन, विनेगाव ज्ञानेश्वर जाधव आणि लोदिवली. यावेळेला साडेपाटनं कार्पेट पद्धतीचा फटका, मिड विकेट, क्षेत्र कशा आहे, चेंडू फेकणार तत्पूर्वी एकच धाव. एका धावेने आपण पाहतो धाव फलक 5. चला ज्ञानेश्वर जाधव विनेगाव आणि लोदिवली कर्णधार, दोन्ही टीमच्या कर्णधाराने टेस्टशी संपर्क साधा. या पुढे आपली मॅच आहे. तर वळतोय चालू सामन्याकडे, जिथे रंगतोय सामना खालापूर विपक्ष पलसदरी. पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना पलसदरी टीमने 29 धाव जोडलेत. लक्ष होतं 30 धावांचं. यावेळेस पुन्हा एकदा फिरकीचा वापर किरणनं पुन्हा एकदा फलंदाजाला फसवलंय. हा दुसरा विकेट मिळवतोय किरण आपल्या गोलंदाजीमध्ये आणि स्वतः दोन्ही कॅच जर पाहिलं तर दोन्ही कॅच स्वतःने कॅरी केलेत. आकाश बाद झाला. तर इथे फलंदाज आकाश देखील बाद होतोय. विकेट क्रमांक तिसरी विकेट गेले, चौथी विकेट बाद होते खालापूर टीमकडून, जिथे 30 धावांचा पाठपुरावा करायचा आहे. परंतु थोडीशी 30 धावांचा पाठपुरावा करत असताना खालापूर टीमची देखील थोडीशी दमछाक पडझड आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर राहुल. तर खालापूर कर्णधार आले का आपला लोदिवली. चला लोदिवली कर्णधार आपला लास्ट पुकारा असेल. हा सामना संपायच्या जर अगोदर उपस्थित नसले तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. आयोजक बरोबर लक्षात घ्या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना हे सूचित करण्यात येतो की सामना संपायच्या अगोदर जर या संघाचा कर्णधार नसेल टॉसला तर त्या संघाला पॅनल्टी बसेल. धाव फलक बॉल का 3 झाले. 3 धाव फलक 5 धावा. 3 चेंडूची फेकी आतापर्यंत करतो किरण. 2 विकेट मात्र निश्चित मिळवते. यावेळेला साड्या बॅटनं मारलाय, परंतु उंची जास्ती लांबी कमी आणि इथे देखील काऊ करून रिझन पॉइंट मध्ये आपण पाहतोय एक उत्तुंग दर्जेदार झेल. इथे विकेट क्रमांक गमावतोय तो मात्र खालापूर संघ 5 विकेट. खरोखरच किरण याची सुसी म्हणजे बघा जे खालापूरच्या कर्णधारांनी जी कामगिरी केली होती ओमकारनं तीच कामगिरी आपल्याला किरण पवारकडून पाहायला मिळते. परंतु तो षटक होता तिसरा, हा षटक आहे दुसरा. न्यू बॅटर किशोर. चांगला सामना पाहायला मिळतो दोन्ही टीम दरम्यान. एक रंगतदार सामना.
खरोखरच जिथे पहिलं क्षेत्र संपलं होतं तर असं वाटलं होतं की बाबा खालापूर टीम सहजरित्या हा सामना 3 षटकामध्येच चेस करू शकते, परंतु आपल्याला क्रिकेटचा चांगला नाही परंतु थोडाफार अनुभव आहे. यावेळेस स्टेट ऑन द ग्राउंड हवाई फायर, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सरळ, षटकार. रोहित वाघमारेकडून 500 रुपयाचं पारितोषिक किशोरला. आणि या षटकाने जर धावफलक पाहिलं तर 11 धावा इथे धावफलक किती जोडल्या जात आहेत. आता पुन्हा जर षटकार मारला तर रोहित पवारकडनं 500. तर आपण पाहतोय किशोरने गेल्या आक्रमण केलं आहे. पहिला चेंडू खेळत असताना स्टेट ऑन द ग्राउंड हवाई फायर आपल्याला षटकार पाहायला मिळाला. पुढील चेंडू कशा पद्धतीने खेळणार किशोर. यावेळेस लॉंग ऑन कारपट पद्धतीचा फटका अशात रक्षक आहे, परंतु एक धाव वाचू शकत नाही. एक धाव ते पूर्ण पंच मनोज जोरे यांचा षटक संपल्याच्या इशारा येतोय. 2 षटकाचा केली ते संपतोय. नेक्स्ट क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना खालापूर टीम जिथे 30 धावांचा पाठपुरावा करत आहे तिथे मात्र आपण पाहतोय 5 बाद धावफलकी ते धावा जोडल्या जात आहेत. 12 धावा, अजूनही 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. 12 चेंडू. चला फलंदाज टीम, जास्त टीम मिनिटिंग नको, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाणी पाहिजे, चला पाणी घेऊन जायचंय, बॅटरला पाणी घेऊन जायचंय. कमिटी पाणी घेऊन कोण जाणार आहे, चला पाणी घेऊन जायचं. पाणी. शेवटचे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज विजयासाठी. तर बबलू उघडा. पुढील मॅच साठी आपण यायचं आहे. हां, तर सचिन पवारकडून देखील किरण पवार याच्यासाठी 3 विकेट घेतल्या, त्याकरता 100 रुपयाचं पारितोषिक. चला चला पंचा सामना सुरू करा. पाणी आलं का. ओके. उर्वरित 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. किशोर यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु ताकद अपुरी, फटका फसलाय. इथे मात्र एक झेल पाहायला मिळतोय आणि विकेट क्रमांकाचा खेळ होतोय इथे संपतोय. तो मात्र फलंदाज किशोर ज्याने षटकार मारला होता आल्या त्याच किशोरला मात्र तंबूच्या आसऱ्याला धाडतोय. गोलंदाज सागरला प्रत्येक विकेट साठी सुरेश धोत्रे याच्याकडून 100 रुपये. न्यू बॅटर सुनील धावफलक आपण पाहतोय स्थिरावलं जाते 12 या अंकावरती. जिथे 18 चेंडू 12 चेंडू 18 धावांची गरज असताना उर्वरित 17 चेंडू आणि 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. किरणला 100 रुपये सचिन याचकडून पारितोषिक झाले. मॅच संपल्यानंतर त्यांनी येऊन घेऊन जायचंय. यावेळेस बाहेरची काढा इथे मात्र विकेट किपर कॅरी करतोय जेल. विकेट क्रमांक इथे बाद होते 7वी खालापूर टीम कडून. 7वी विकेट इथे बाद होती मात्र खालापूर टीमची, जिथे 24 चेंडू 30 धावांचा पाठपुरावा करत असताना थोडीस पडझड पाहायला मिळते आपल्याला खालापूर टीम कडून. नवीन फलंदाज ओमकार. तर निश्चित सुरेश धोत्रे जर सागर पवारने हॅट्रिक घेतली तर बक्षीस किती असणार विकेट हॅट्रिकला, कारण 2 घेतलेत 200 रुपये त्याने कमवले. तर तिसऱ्या विकेट हॅट्रिकसाठी म्हणजे हॅट्रिकसाठी अजून 200. तर इथे जर तिसरी विकेट घेतली सागर पवारनी तर त्या विकेट हॅट्रिकसाठी देखील 200 रुपये.
परंतु इथे आक्रमण करण्यात येतोय. इथे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार याच्या बॅटमधून षटकार. आणि या षटकारने जर पाहिलं धावफलक तर धावफलक किती धाव जोडल्या जात आहेत 18 धावा. तर 9 चेंडू 12 धावा. उर्वरित 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना आहे मित्रांनो. कभी तेरी तो कभी मेरी ही हिंदीमध्ये म्हण आहे ना, ही ती अशा कारणाला पकडून असते. हे वेळेस बघा हां इथे येतो डॉट बॉल. जिथे षटकार खाल्ला होता 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार खाल्ला सागर पवारने. त्यानंतर चौथा चेंडू देखील कमबॅक केला. आता 5वा चेंडू कशा पद्धतीने पडणार हे निश्चितच आपण पाहणार आहोत. इथे बॅट काढा. इथे देखील विकेट. 100 रुपये इथे देखील मिळतील. विकेट क्रमांक 8वी इथे विकेट क्रमांक 8वी म्हणजे 8 बाद धावफलक आपण पाहतोय. जिथे 30चा लक्ष होतं तिथे 8 बाद धावफलक किती धाव जोडल्या जात आहेत 18. नवीन बॅटर संतोष. उर्वरित 7 चेंडू आणि 12 धाव. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. चला प्लस जरी आपण टीम मीटिंग नका करू. टीम मीटिंग नको. आपण आपल्या जागेवरती फील्डला राहा. तर विकेट क्रमांक आपण पाहतोय इथे 8 बाद झाले. तर त्या मात्र खालापूर टीमच्या जिथे 30 धावांची गरज असताना 8 विकेट गमावलेत आतापर्यंत पलसर टीमनं. पाहतोय आपण षटक क्रमांक 3 गोलंदाज मार्कवरती सागर पवार. 2.5 चेंडूची फेकी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू दरम्यान इथे खराब चेंडू. ह्या एका धावेने जर धावफलक पाहिलं तर 19 धावा. अजूनही 7 धावा 7 चेंडू आणि 11 धावा. 7-11चं समीकरण. जिथे 12-18चं समीकरण होतं ते समीकरण मात्र आता कुठंतरी बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावा. जर एखादा मोठा फटका आला तर समीकरण जे आहे ना चेंडू आणि धावांचं ते जुळलं जाईल. आणि इथे डॉट चेंडू. पंच मनोज झेडे यांच्याकडून तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्याचा इशारा येतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. नेक्स्ट क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना जिथे 30 धावांची गरज असताना विजयासाठी मात्र खालापूर टीम 8 बाद 19 धावा म्हणजे शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज कंपल्सरी. चला परत जरी टीम मीटिंग मित्रांनो. वेळ वाचवा. कमिटीला सहकार्य करा. जास्ती टीम मीटिंग नको. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज विजयासाठी. आपण जोडखाली पाहतोय ओमकार आणि संतोष. मोहन आणि संतोष ही जोडी आपण खेळपट्टीवरती वारतोय. शेवटचे 6 चेंडू 11 धावा. सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे कोणी सांगू शकत नाही कारण अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. शेवटचं षटक कुणाच्या हातात. सुरेश धोत्रे कुणाच्या हातात सोपवणार कर्णधार. रवी याच्या हातात चेंडू सोपवलाय म्हणजे रविवरती विश्वास टाकलाय कर्णधारानं. म्हणजे रवी आणि मोहन असं समीकरण आहे. गोलंदाजवरती रवी बॅटर मोहन. 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू पंचांच्या 4-5 पावलांचा रनअप. पंचांच्या राईट राऊंड द विकेट. पहिला चेंडू गुडलँड स्पॉटमधून चेंडू उचली घेतोय. फलंदाजाला चेंडू काय समजत नाही. एका निर्धाव चेंडूची सांगता. इथे येतो डॉट चेंडू. धावफलक आपण पाहतोय स्थिरवला जातोय 1900 धावावरती. उर्वरित 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. 5-11चं समीकरण जिथं 6-12चं समीकरण होतं ते मात्र
6-11चं समीकरण होतं, तिथे मात्र 5-11चं समीकरण. इथे बॅटची काढा, इथे मात्र झेल सोडतोय, इथे झेल सोडतोय. पवार, नितीन पवार इथे थोडीशी चुकी करतोय. एक साधा सोपा झेल होता, मात्र खरोखरच हा झेल मात्र घेणं गरजेचं होतं. जर इथे एक धाव गेले, परंतु या एका धावेने जर आपण समीकरण पाहिलं ना, तर जिथे 5 चेंडू 11 हव्या होत्या, त्या मात्र समीकरणात येतोय 4 आणि 10. परंतु महत्त्वाचं आपण पॉईंट पाहिला ना, तर इथे स्ट्राईक रोटेट झाले आणि जर ह्या स्ट्राईक एंडला गेलेल्या बॅट्समॅनने जर मोठा फटका मारला तर नितीन पवार मात्र डोका खाजवतील, परंतु ती संधी नाही. इथे फलंदाज बाद, एक विकेट आहे अजून, 9 विकेट गेला, 9. कीपर लॉंग असेल तर चेंज आहे, कीपर लॉंग असेल तर चेंज आहे, कीपर लॉंग असेल तर चेंज आहे. शेवटचं विकेट आहे, 9 विकेट बाद झालेत. चला न्यू बॅटर विशाल. 4 बॉल 3 बॉल 10, 3 बॉल 10, 3 चेंडू 10 धावांची गरज. चला लावा फील्ड आपलं तरी. चला 3 चेंडू 10 धावा, शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज कंपल्सरी, ती मात्र खालापूरला. न्यू बॅटर विशाल. शेवटची विकेट आहे मला वाटतो, कारण 9 विकेट गेलेत. इथे मात्र निर्धाव चेंडू, चांगला चेंडू यावेळेस राहुल करून. शेवटचे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. तर बघू आपण यायचंय पुढील मॅचच्या कॉमेंट्री करता. यावेळेस निश्चितच चेंडू ने उचले घेतले, परंतु इथे मात्र काय चाललंय. इथे पंच धाव किती, पंच 3-2. ओके, शेवटचा चेंडू 1 आणि धावांची गरज असेल 8. चला फील्ड धाव, पळस तरी फील्ड धाव. 1 चेंडू 8 धावांची गरज. चला पळस तरी टीम, 1 चेंडू 8 धावा. चला जास्ती तू मध्ये नका करू. शेवटचा चेंडू आणि 8 धावांची गरज. नाणेफेकचं कौल केलं का? लोधिवले आणि विनेगावचा टॉस झाला. कमिटी आयोजक विनेगाव बॅटिंग का टॉस घेतला का? टॉस जिंकून आणि इथे मात्र जेल साधा सोपा जेल सोडलाय आणि इथे पळस टीम विन होते. विजय संघाला हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाला देखील गोडगोड कौतुक. बबलू उडा आपण याच आहे पुढील मॅचच्या कॉमेंट्रीसाठी. मी थांबतो, तुम्ही थांबू नका मित्रांनो. पाहत राहा आपला चषक नाव काय चषकचं, मैत्री चषक. आयोजक